तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला गुणधर्म तुम्हाला काय जाणवला? सर आता टोकापर्यंत भरलेले दाणे. टोकापर्यंत भरलेले दाणे, त्यामुळे अधिक उत्पादन घेण्याची क्षमता आहे. दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हणले की 95 दिवसात तयार तयार आला. होणारा वाण. म्हणजे कमी दिवसात आणि अधिक उत्पादन जे देणारं वाण शेतकरी- म्हणायला काही हरकत नाही. जे शेतकरी आपली कांद्याची लागवड करतात ते सगळ्यात चांगलं वाण आहे. बरोबर आहे. जर कळवण सटाणा हा जर कसमादे भाग पाहिला तर कांदा हे तुमचं महत्त्वाचं पीक आहे आणि कांद्यासाठी जमीन लवकर खाली पाहिजे असते. ज्या शेतकरी बांधवांना कांदा लावायचा असेल त्यांनी 5106ची निवड करायची आणि आपल्या शेतामध्ये 95 ते 100 दिवसात आपला मका घरी आणू शकता. दुसरा एक गुणधर्म पाहिला की रणजित भाऊ तुम्ही सांगत होते की तुमच्या गावामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांना यावर्षी मक्याचं पीक जागेवर सुकून गेलेलं आहे. बुरशी तर 5106 मध्ये तुम्हाला काय जाणवलं? सर म्हणजे जवळजवळ आमच्या पंचक्रोशीमध्ये फक्त एवढीच एक व्हरायटी तगदर होती. बरोबर आहे. बाकीच्या सर्व व्हरायटी फेल गेल्या. करेक्ट. 5106 मध्ये चांगली प्रतिकारक क्षमता आहे. प्रतिकारक क्षमता असल्यामुळे कुठल्याच प्रकारचा बुरशीचा अटॅक आला नाही. अटॅक होत नाही. आणि विशेष म्हणजे जेव्हा बुरशी आली होती त्यावेळेस 5106 परिपक्व झाला होता. म्हणजे बुरशीच्या अटॅकमध्येही अजिबात बळी पडली नाही. पडला नाही. तर म्हणून शेतकरी बांधवांना ते एक खूप चांगला संदेश आहे की पुढच्या वर्षी आपल्याला 5106 लावण्यासाठी हा एक महत्त्वाचा फायदा आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिलं तुमच्या भागात आपण इथे 1 गुंठा प्लॉट कापलेला आहे. 1 गुंठा कापून आपण वजन केलं तर किती दिगंबर वजन आलं तिथं आपल्याला? 48 किलो 48 किलो 48 किलो 5x5 मध्ये वजन आलेलं आहे. आणि 5x5 हा गुंठ्याचा चौथा भाग आहे. जर एका गुंठ्यामध्ये 192 किलो वजन यांना अख्ख्या कणसाचं आलेलं आहे तर 192 किलोमधून आपण आपलं दाण्याची टक्केवारी 80% आहे. त्यानंतर त्याचं मॉइश्चर मायनस करून जर विचार केला तर आम्ही जे कॅल्क्युलेशन पूर्ण काढलं तर रणजित भाऊच्या शेतांमध्ये 45 क्विंटल ते 47 क्विंटलच्या दरम्यान एकरी उत्पादन येण्याचं क्षमता 5106 मध्ये आहे. तर रणजित भाऊ अजून एक तुम्हाला आहे की तुम्ही 5106 हे पहिल्याच वर्षी लावलं. हो, पहिल्या वर्षी या अगोदर आपण हायटेकचं 5101 ट्राय करायचं. 5101 तुम्ही ट्राय करत होते. 5101 वाण हे नेहमीच लावतात. तर हे बागायतीमध्ये आणि दूर अंतरावर आपण 5101 लावतो. आणि 5106 मध्ये क्षमता आहे. दोन्ही ओळीतलं अंतर 2 फूट आणि प्रत्येक झाडातलं अंतर 8 इंच लावलं तरी सुद्धा शेतकरी बांधवांना फायदेशीर मिळू शकते. त्यानंतर तुम्ही या भागामध्ये शेतकरी बांधवांना स्प्रेसाठी सुद्धा परेशान होते. हो. तर 5106 वर तुम्ही काय तुम्हाला त्याचा अनुभव जाणवला? काय नाही सर, फक्त एक स्प्रे घेतला होता आळीसाठी. बरोबर. डेलिगेट मारलं होतं, त्याच्यानंतर काही स्प्रे केला नाही. बरोबर आहे. तर 5106 ला आळी सुद्धा स्प्रे कमी करावं लागतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे सर याला फक्त खताचं व्यवस्थापन क्लिअर पाहिजे. बरोबर. खताचं व्यवस्थापन केलं तर सगळ्यात उत्कृष्ट व्हरायटी. करेक्ट. तर शेतकरी बांधवांना एका एकरासाठी 120 60-60 असा जर टेक्निकल डोस दिला तर तुम्ही नक्कीच तुम्हाला उत्पादन 2 विभागणीमध्ये किंवा 3 विभागणी जर केलं आणि विशेष करून तुरा असतो आणि कोटरीमध्ये मका असताना त्यावेळेस जर आपण खत चांगलं दिलं तर तुम्हाला 5106चं उत्पादन चांगलं येऊ शकतं. तर अजून आपल्यासोबत